लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि अनिशापासून. तर आता इथे दोघे अभ्यास करत असतात बघा प्रेक्षक हो, आणि आता इथे काव्या सुद्धा पाठांतर करत असते. तेवढ्यातच आता तिच्या बुकमधून ते बुकमार्क खाली पडतं बघा प्रेक्षक हो, जे पार्थने तिला दिलेलं असतं, जे पार्थला जीवाने गिफ्ट म्हणून दिलेलं असतं, आणि त्याच्यावरती ती पोएम लिहिलेली असते ना प्रेक्षक हो. तर आता तेच आठवतं बघा प्रेक्षक हो काव्याला. तर आता इथे काव्या विचारत जाते. तर आता तिला आठवतं कसं नंदिनीच्या हातामध्ये पडलेला असतो त्यांचा हाताचा मोल्ड, आणि कशी तिची मेहंदी बाद झालेली असते, सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो काव्याला फ्लॅशबॅक मधून. तर आता इथे ती आपला चष्मा बाहेर काढते आणि आता ती विचार करायला लागते परत. ती खूप विचलित होते बघा प्रेक्षक हो इथे काव्या. तर आता ती तिथून निघून जाते ते पुस्तक आणि बुकमार्क टाकून. तर आता इथे बाहेर येते ती. तर आता इथे पार्थ म्हणतो, ओ पिस्करणारे मांजरे, अभ्यास सोडून इथे कुठे फिरताय असं म्हणतो पार्थ. तर खूप घाम आलेला असतो बघा प्रेक्षक हो काव्याला. हे मी असं म्हणते आता इथे काव्या. तर आता नंदिनीने पार्थ बसलेले असतात बघा प्रेक्षक हो एकत्र. काय नाही सहज असं म्हणते आता इथे काव्या, आणि तिला खूप घाम आलेला असतो बघा प्रेक्षक हो. काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी, अगं काय असं म्हणून आता पार्थ नंदिनी जवळ येतात बघा प्रेक्षक हो काव्याच्या. अगं काय ग काय झालं असं म्हणते आता नंदिनी, आणि केवढा घाम आलाय तुला असं म्हणते नंदिनी. आणि आता ती काव्याकडे बघते आणि पुसायला लागते ती काव्याचा घाम. काय नाही ताई असं म्हणते आता इथे काव्या. फेरा मारत मारत अभ्यास करत होते ना, म्हणून घाम आला असेल कदाचित असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. काय नाही हो असं म्हणतो आता इथे पार्थ. परीक्षेचं टेन्शन आलं असणार असं म्हणतो आता इथे पार्थ. आधीपासून अभ्यास केला असताना तर ही घामाघूम व्हायची वेळ नसती आली असं म्हणतो आता इथे पार्थ. तर काव्या खूप चिडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते, पार्थ हे असं योग्य नाही हा तुमचं वागणं. मी अजिबात माझ्या बहिणीबद्दल असं ऐकून घेणार नाही असं म्हणते नंदिनी. नाही पण तुमचं अगदी बरोबर आहे असं म्हणते नंदिनी. आमच्या काव्याला टेन्शन घेण्याची पहिल्यापासून सवय आहे, आणि तिने परीक्षेचं टेन्शन तर हमखास घेतलंय काय असं म्हणते नंदिनी. पण डोंट वरी, उद्याचा पेपर तुला एकदम मस्त जाणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. मला पण तुमच्यावर खूप विश्वास आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि शाच काय तर वर्गातल्या सगळ्याच मुलींना तुम्ही मागे सोडणार, आणि फक्त अनिशाच नाही तर जीविकाला सुद्धा असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ म्हणतो, जीविका जीविका कोण असं म्हणतो आता इथे पार्थ घाबरते बघा प्रेक्षक हो खूप. काव्या मी भेटलो नाही आहे हिला असं म्हणतो आता इथे पार्थ. अहो मी तरी कुठे भेटले असं म्हणते आता इथे नंदिनी. लग्नाआधी काव्या सतत जीविका बरोबर असायची असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्हाला माहिती आहे का, एकदा जीविका बरोबर घरात कुणालाही न सांगता घराबाहेर गेली आणि रात्री खूप उशिरा आली असं म्हणते नंदिनी. आई बाबांचा किती ओरडा मिळाला होता तिला असं म्हणते नंदिनी. मी सुद्धा म्हणायचे तिला, एकदा तरी माझी जीविका अशी भेट घालून दे, पण ते कायमचं राहिलं ते राहिलंच असं म्हणते आता इथे नंदिनी. एवढी चांगली फ्रेंड आहे तर मग कॉन्टॅक्ट मध्ये कशा नाही आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. अनिशाच्या तोंडून सुद्धा मी कधी ऐकलं नाही असं म्हणतो आता इथे पार्थ, आणि तुम्हालाही त्यांच्याबरोबर कधीही फोनवर बोलताना बघितलं नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते, घाबरते बघा प्रेक्षक होती. काय झालं असं म्हणते काव्या. लग्न झालं जीविकाचं असं म्हणते काव्या. लग्नानंतर तिनेच कॉन्टॅक्ट तोडला असं म्हणते आता इथे काव्या. हो असं म्हणतो आता इथे पार्थ. पण आता काही करून तिचा कॉन्टॅक्ट मिळव असं म्हणते आता इथे नंदिनी, आणि एकदा तिच्यासोबत सगळ्याच मैत्रिणींना घरी घेऊन ये असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही IAS साठी एवढी मेहनत घेताय, मला एकदा सगळ्या मैत्रिणींचं वेलकम करायचं असं म्हणते नंदिनी. खरंच ताई तू जीविकाचं नाव काढलंस आणि धडकी भरली ग मला. मुळात जीविका ही जीवा आहे हे तुला कधीच कळू नये, नाहीतर ह्यावेळी माझ्याच हाताची मेहंदी विस्कटली जाईल असं म्हणते आता इथे काव्या. तर पार्थला डाऊट आलेला आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो, काव्या कुठे हरवलात असं म्हणतो तो. बोला काय बोलायचं होतं असं म्हणते आता इथे काव्या. नाही नाही आता अभ्यास करत होते ना, म्हणजे जे वाचलं ते घोळत होतं डोक्यात असं म्हणते आता इथे काव्या. ठीक आहे असं म्हणतो पार्थ, तुम्ही गप्पा मारा आणि झालं की अभ्यासाला बसा असं म्हणतो आता इथे पार्थ. मी ब्लँकेट घेऊन गेस्ट रूम मध्ये जातो झोपायला असं म्हणतो पार्थ. तर आता इथे पार्थ निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे नंदिनी आणि काव्या फक्त असतात तिकडे. तर आता इथे नंदिनी हात घेते काव्याचा आपल्या हातामध्ये आणि म्हणते, काव्या ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या परीक्षेसाठी असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि उद्या अगदी प्रसन्न चेहऱ्याने एक्झाम हॉलमध्ये जायचं. मनातली भीती चिंता सगळं काही एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायचं नाही, बाहेरच ठेवून जायचं असं म्हणते नंदिनी. आणि आता काव्या म्हणते, पॉझिटिव्हिटीनेच एक्झाम हॉलमध्ये जायचं. अरे वा असं म्हणते नंदिनी. प्रत्येक वेळी परीक्षेच्या आधी जो कानमंत्र मी तुला देते तो तू व्यवस्थित लक्षात ठेवलायस असं म्हणते नंदिनी. असणारच ना असं म्हणते आता इथे काव्या. लग्नाच्या आधीपासूनच तू इतकं मोटिवेट करतेस मला, इतका सपोर्ट करतेस असं म्हणते काव्या. तुझं बरोबर आहे असं म्हणते नंदिनी, पण फक्त मी एकटीच तुला सपोर्ट करत नाहीये. अगं पार्थ सुद्धा केवढे एनकरेज करतायत तुला असं म्हणते नंदिनी. तू IAS व्हावं म्हणून किती सपोर्ट करतायत तुला, गेस्ट रूम मध्ये झोपतायत, बाहेर बसतायत असं म्हणते नंदिनी. खरंच असं म्हणते नंदिनी, नशीबवान आहेस तू असं म्हणते नंदिनी. आजच्या जगात असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं काव्य असं म्हणते आता इथे नंदिनी.
आणि खूप खुश होते बघा प्रेक्षक हो नंदिनी आणि काव्याचे लाड करते ती. ऑल द बेस्ट असं म्हणते नंदिनी. मी काय बडबड करत बसली आहे, मी जाते. छान अभ्यास कर असं म्हणते नंदिनी. चल असं म्हणते नंदिनी आणि निघून जाते बघा प्रेक्षक हो ती आपल्या रूममध्ये. तर आता इथे काव्या मात्र एकटीच थांबलेली असते. ती आपल्या विचारात पडते बघा प्रेक्षक हो परत. खरं बोलीस ताई असं म्हणते आता इथे काव्या. हा असा बोक्का मिळायला खरंच भाग्य लागतं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ आपल्या खोलीमध्ये येतो आणि बघतो तर काय अनिशा झोपलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ बघतो अनिशाला झोपलेलं आणि तो बघतच राहतो. तर आता जवळ येऊन बघतो तो आणि अनिशा झोपलेली असते. तर आता काव्या पण येते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता ती पार्थकडे येते आणि आता पार्थ दाखवतो तिला की अनिशा झोपले म्हणून. तर आता इथे चिडणार असते काव्या तिच्यावरती. तर आता पार्थ थांबवतो तिला आणि फोक करूया म्हणतो तो. तर आता दोघेही बघा प्रेक्षक हो पार्थ आणि काव्या दोघेही जाऊन थांबतात कानाकडे अनिशाच्या आणि दोघेही एकत्र भॉक करतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अनिशा उठते आणि म्हणते कसे आहात तुम्ही दोघं. दचकले ना मी असं म्हणते ती. झोप उडवलीत माझी असं म्हणते ती. तुझी झोप उडणंच अपेक्षित होतं असं म्हणते आता इथे काव्या. उद्या पेपर आहे आपला परीक्षा आहे विसरलीस का असं म्हणते काव्या. अभ्यास करायला आली आहेस ना इथे की झोपायला आली आहेस असं म्हणते काव्या. नाही ग असं म्हणते अनिशा. पण मला काही तुझ्यासारखं लेट नाईट जागरण वगैरे करायला नाही जमत असं म्हणते अनिशा. माझं कसं सकाळीच चांगला अभ्यास होतो असं म्हणते अनिशा. ठीक आहे निशा मॅडम एक काम करा तुम्ही आता झोपा. उद्या पहाटे मी तुम्हाला लवकर उठवेल. मग तुम्ही अभ्यास कराल असं म्हणते काव्या. चालेल असं म्हणते अनिशा. तुमचं चालू दे मी गेस्ट रूममध्ये जातो असं म्हणतो आता इथे पार्थ. एक मिनिट पार्थ. अनिशा तू आता असं झोपणारच आहेस ना अभ्यास करणार नाहीच आहेस आता. मग तू गेस्ट रूम मध्ये जाऊन झोप असं म्हणते काव्या. पार्थ तुम्हाला इथे थांबता येईल असं म्हणते आता इथे काव्या. पार्थ खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. हे सगळं ऐकून खूपच जास्त खुश होतो तो आता. अनिशा पण खुश होते आता इथे पार्थसाठी. काव्या असं म्हणते आता इथे अनिशा. तुझी ही मला इथून हाकलून टाकायची निंजा टेक्निक लक्षात येते आहे माझ्या असं म्हणते अनिशा. हे असं म्हणते आता इथे काव्या. पण ठीक आहे जीजू के प्यार के लिए मैं इतनी कुर्बानी तर दे ही सकती हूँ असं म्हणते आता ती. जीजू लकी बॉय हा असं म्हणते आता इथे अनिशा. असं करते ती. अनिशा काय काय बोलतीस ग तू असं म्हणते काव्या. गप्पा बस ग असं म्हणते अनिशा. तुझ्या मनाचे लड्डू फुटतायत ना ते व्यवस्थित दिसतायत मला असं म्हणते आता इथे अनिशा. तर आता काव्या म्हणते चल चल पण मी का जाऊ रूमच्या बाहेर मला थांबायचं आहे तेच असं म्हणते आता इथे अनिशा. अनिशा नको ना गावपणा करूस तू जा ना गप्प गेस्ट रूम मध्ये जाऊन झोप ना असं म्हणते काव्या. खरंच जाऊ मी असं म्हणते आता इथे अनिशा. हो असं म्हणते आता इथे काव्या. मी नाही असं म्हणते आता इथे अनिशा. तू अशी ऐकणार नाहीस हे घे चादराने जा असं म्हणून हकलते आता इथे काव्या अनिशाला बघा प्रेक्षक आणि पार्थ खूप खुश होतो आता इथे. तुम्ही नक्की काव्या देशमुखच आहात ना असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक तर काव्या म्हणते नाही मी दुसरीच कुठली तर आहे. काय काय विचारताय मी काव्याच आहे ना असं म्हणते काव्या. आजपर्यंत खारुताई आपल्या घरी राहायला आल्या तेव्हा तेव्हा त्या बेडरूम मध्ये राहिल्या आहेत. मी गेस्ट रूम मध्ये गेलोय राहायला आणि आज चक्क तुम्ही त्यांना गेस्ट रूम मध्ये पाठवलंय आणि मला इथे थांबून घेतलंय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्याला असते बघा प्रेक्षक हो. चक्कर काय आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता लाजते परत काव्या. तर आता इथे काव्या म्हणते कुठे काय नाही गप्प बसावं मला अभ्यास करू दे असं म्हणते आता इथे काव्या. आहा तुम्ही काही म्हणा असं म्हणतो पार्थ. पण हा माझ्या मैत्रीचा विजय असं म्हणतो आता इथे पार्थ. आता मला असं वाटतंय की आपल्या मैत्रीची गाडी संसाराच्या वाटेला चालली आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. हो असं म्हणते काव्या. पण तुम्हाला तुमची गाडी थांबावी लागेल पार्थ. मला अभ्यास करायचा आहे मला अभ्यास करू दे असं म्हणतो आता इथे काव्या. ठीक आहे अभ्यास करा झोप येऊ नये म्हणून तुमच्यासाठी कॉफी आहे ना असं म्हणतो पार्थ. नको असं म्हणते काव्या. मग क्विक नूडल्स खाणार असं म्हणतो पार्थ. जरा जास्तच होतं असं वाटत नाही आहे असं म्हणते आता इथे काव्या. मग फ्रूट सॅलड असं म्हणतो पार्थ. मला ते वाळं नको आहे. मग रेड वेल्वेट पेस्ट्री असं म्हणतो पार्थ. ती चालेल असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या म्हणते नाही 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 आता तुमच्या मनातलं तुमच्या ओठांवर आलंय आता बॅकआउट करायचं नाही. मी आता 2 पेस्ट्री मागवतो असं म्हणतो पार्थ. तुम्हाला एक मला 2 पेस्ट्री का एकात खाल्लं तर गोड नाही लागणार असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थ क्लीन बोल्ड होतं बघा प्रेक्षक हो. तर आता खूप खुश होतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या पण लाजते. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर शेअर करणार असं म्हणतो आता इथे पार्थ. चालेल तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. आवडेल मला असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्ही माझ्याबरोबर शेअर करणार म्हणजे यू आर अमेझिंग काव्या असं म्हणतो तो आणि आता तो फ्लाइंग किस देतो काव्याला. तर आता इथे काव्या थांबवते बघा ती फ्लाइंग किस. तर आता इथे काव्याला जुन्या गोष्टी आठवायला लागतात. तिला आठवतं कसं जीवाने तिला फ्लाइंग किस दिलेली असते. फ्लाइंग किस अडवायची चांगलीच पद्धत आहे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक. ठीक आहे असं म्हणतो पार्थ. तुर्तास माझं फ्लाइंग किस मी परत घेतो असं म्हणतो आणि आता पार्थ वापस घेतो ती फ्लाइंग किस बघा प्रेक्षक आणि आता आपल्या खिशामध्ये घालतो तो. तर आता काव्याला अजून आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाने पण तसंच केलेलं असतं ते आठवतं तिला. काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ. काय झालं असं म्हणतो तो.
काय नाही, मला मला अभ्यास करायला गेस्टरूममध्ये जायला लागणार असं म्हणते काव्या. आता तर म्हणत होता तुम्ही इथे थांबणार आणि आता म्हणताय गेस्टरूममध्ये. हो हो, मला इथे वेळ वाया घालवायचा नाही असं म्हणते काव्या. मला अभ्यास करू दे असं म्हणते आता इथे काव्या. तर आता गुड नाईट म्हणते ती आणि निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे परत मूड ऑफ होतो पार्थचा इथे. यांना अचानक काय झालं असं म्हणत होता इथे पार्थ. मी फ्लाइंग किस ते लाईन क्रॉस केली का असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी उठलेली असते आणि आता ती आपली केस पुसत असते आणि जीवा तिथे झोपलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी बघते आरशातून जीवाकडे आणि आता वळून बघते ती जीवाकडे. जीवा मात्र झोपलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी लाजत असते आणि आता ती जाते जीवाकडे आणि आता जे टावेल असतं ती पुसत असते आपली ओढली केस. त्याचं पाणी आता जीवाच्या चेहऱ्यावर पडतं बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी जाऊन बसते जीवाच्या बाजूला. तर आता इथे परत फ्लॅशबॅक्स येतात बघा प्रेक्षक हो. नंदिनीला कसं जीवा तिच्या हाताला बँडेज लावलेला असतो हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि आता ती बघत असते झोपलेल्या जीवाकडे आणि आता कसं त्यांचा रेंटमध्ये रोमॅन्स झालेला असतो सगळं आठवतं तिला. आणि आता रोमॅन्टिक गाण्यामध्ये तिला हे सगळ्या गोष्टी आठवत आहेत बघा प्रेक्षक हो. कसं जीवाने तिला पहिली टाईम मिठी मारलेली असते हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो दिवाळीच्या वेळेला. आणि आता किती खुश झालेला असतो जीवा त्या वेळेला हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी ते टावेल टाकते दुसरीकडे. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा जीवा उठताय ना असं म्हणते नंदिनी. 5 मिनिट झोपू दे मला, फक्त 5 मिनिट असं म्हणतो जीवा. फक्त 5 मिनिट त्याच्यापेक्षा जास्त नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तेवढ्यातच अलाराम होतो बघा प्रेक्षक हो. अहो काय असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवा हो झोपा ना तुम्ही असं म्हणते नंदिनी. झोपणार होता ना. नाही नाही नको असं म्हणतो आता इथे जीवा. अलाराम वाजलाय. नाही मला मी अजून झोपलो ना तर मला उशीर होईल आणि माझी रोजची बस चुकली ना मला कॅबने जायला लागेल आणि कॅब सुद्धा ना हल्ली वेळेवर मिळत नाही. त्यावर ट्रॅफिक एवढं असं म्हणते आता इथे जीवा. नाही लागणार ट्रॅफिक असं म्हणते नंदिनी. आज विकेंड आहे विसरलात का असं म्हणते नंदिनी. आणि तुम्ही कसली काळजी करू नका. तुमच्यासाठी मी गिझर ऑन केलाय. तुमचे कपडे इस्त्री करून हँगरला लावून ठेवलेत. शूज रुमाल सॉक्स सगळं काही रेडी करून ठेवलंय. फक्त लहान मुलाला ब्रश करतात ना तसं ब्रश करायचं राहिलंय असं म्हणते नंदिनी. तसं करून हवंय का असं म्हणते नंदिनी. थँक्स असं म्हणतात इथे जीवा. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. सकाळ सकाळी असे रील्स बघायचे नसतात. उठा अशाने लक्ष्मी बाहेर जाते असं म्हणतात असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं मी मेसेजेस चेक करतोय कामाचे असं म्हणतो आता जीवा. रील बघायला वेळ तरी आहे का माझ्याकडे असं म्हणते आता इथे जीवा. तर आता नंदिनीला खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते गमतीशीर बोलून बघितलं पण जीवा बिचारे कामाच्या ओझ्याखाली इतके दबून गेलेत की नॉर्मल हसून खेळून सुद्धा रिॲक्ट होत नाही असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आता आधीचा जीवा परत आणायला त्यांची आधीच सारखी सकाळ झाली पाहिजेत. काय करू असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि आता इथे डंबलचं बघते बघा प्रेक्षक हो नंदिनी. तर आता इथे नंदिनीच्या डोक्यात एक आयडिया येते. मी काय म्हणते जीवा असं म्हणते नंदिनी. हे डंबेल्स आपण पार्थना देऊन टाकूयात असं म्हणते आता इथे नंदिनी. का असं म्हणतो आता इथे जीवा. माझेच ते असं म्हणतो जीवा. तुमचेच आहेत माहिती आहे बरोबर पण तुम्हाला आता वर्कआउट करायला कुठे वेळ मिळतो नाही का. मग पार्थ रिकवर झालेत मग त्यांना देऊन टाकूया असं म्हणते नंदिनी. देऊन टाकूया ना त्यांना डंबेल्स असं म्हणते नंदिनी. ठीक आहे देऊन टाक असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनी म्हणते हे जीवा तर काही रिॲक्टच करत नाहीयेत. आता काय करू मी असं म्हणते आता इथे नंदिनी. एक काम करते ह्यांना थोडासा शाब्दिक चिमटा काढते म्हणजे आधीचे जीवा बाहेर येतील असं म्हणते नंदिनी. तेच म्हणते मी कामाच्या दगदगीत जिम करायचा स्टॅमिना राहिलाय कुठे असं म्हणते नंदिनी. टोमणा मारते बघा प्रेक्षक होती ती जीवाला. उगाच खोलीत अडचण कशाला नाही का. त्यापेक्षा देऊन टाकूया प्रार्थना असं म्हणते नंदिनी. 1 मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा. काय बोलीस तू आता असं म्हणतो आता इथे जीवा. मी असं म्हणते नंदिनी. अहो मी कुठे काय म्हणाले असं म्हणते नंदिनी. हो का प्लीजच असं म्हणतो जीवा. तू आता असं म्हणालीस की कामाच्या दगदगीमुळे माझा जिमिंगचा स्टॅमिना गेलाय म्हणून असं म्हणतो जीवा. हो बरोबरच बोलले ना असं म्हणते नंदिनी. चुकीचं काय बोलले यात असं म्हणते ती. तुझ्या माहितीसाठी सांगतो जिम मधले माझे जे ट्रेनर आहेत ना ते सुद्धा मला येऊन विचारतात की जीवा सर तुम्ही प्री वर्कआउट मध्ये तुम्ही असं काय खाता जे एवढे वेट्स मारता. तुझ्या इन्फॉर्मेशन करता सांगतोय मी हा असं म्हणतो जीवा. अरे मला काय माहित तुम्ही जिम मध्ये काय करता ते असं म्हणते नंदिनी. मी थोडी जाते बघायला असं म्हणते नंदिनी. हो का असं म्हणतो आता इथे जीवा. नाही मग आता बघच असं म्हणतो आता इथे जीवा. दाखवतो मी असं म्हणून तो आता वेट्स घेतो बघा प्रेक्षक हो जीवा आपल्या हातामध्ये. तर आता इथे जीवा वर्कआउट करायला चालू करतो डिम्बेल्स बघून. तर आता इथे इकडे बघ असं म्हणतो आता इथे जीवा नंदिनीला 1 2 करायला लागतो बघा प्रेक्षक होतो. तर नंदिनी खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. कारण जीवा आता परत व्यायाम करायला लागतो म्हणून आणि आता तो जुना जीवा बाहेर येतो त्याच्यातून त्यामुळे खूप खुश होते बघा प्रेक्षक हो इथे नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते वा वा. तर आता तिला आठवतं कसं जीवा पहिला व्यायाम करत असतो. हे सगळे फ्लॅशबॅक येतात बघा प्रेक्षक हो तिला. तर आता इथे दोघांचंही खूप छान क्षण दाखवलेला आहे. 90 असं म्हणतो तो. तर आता इथे 91 काढलेलं असं बघा प्रेक्षक हो त्यांनी डंबेल्स. काय म्हणाली होतीस तू असं म्हणतो जीवा. 91 92 असं मोजत मोजत म्हणतो तो. काय मला स्टॅमिना
गेलाय म्हणून म्हणत होतीस ना? बघ कसं म्हणतो जीवा, वा असं म्हणते नंदिनी. वा 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 वा, मानलं मानलं मी तुम्हाला जीवा. आता यापुढे मी तुम्हाला कधीच कमी नाही लेखणार असं म्हणते नंदिनी. थँक्स असं म्हणतो जीवा. पण माझी एक छोटीशी रिक्वेस्ट होती. अशीच एक्सरसाइज कंटिन्यू करा ना. मला ना तुम्हाला असं एकदम फिट बघायचं असं म्हणते नंदिनी. हो ना, ह्यापुढे मी एक्सरसाइज सोडणारच नाही असं म्हणतो आता इथे जीवा. गुड गुड गुड. आता फक्त 2 राहिले. तुम्ही करूच शकता. करा 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 असं म्हणते आता इथे नंदिनी. 99. बस बस बस. आता फक्त लास्ट राहिलंय आणि थोड्यातच आता कामवाली बाई येते. वहिनी दादांच्या ऑफिसचे कपडे म्हणून घेऊन येते ती. तर आता इथे जेव्हा बघतो त्या कपड्यांकडे आणि तिचा मूड ऑफ होतो बघा प्रेक्षक परत. तर आता त्याला आठवतं कसं विक्रम म्हटलेला असतो ना, कसा हार विकलेला असतोस तू आणि किती बेजबाबदार आहेस तू म्हटलेला असतो ना, ते आठवतं बघा प्रेक्षक परत जीवाला. उद्यापासनं तू ऑफिसला यायचं आहेस. हा, अहो तुम्ही का थांबला तसं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ठेवून टाकते बघा प्रेक्षक डंबेल्स. जीवा, अहो जीवा काय करताय तुम्ही हे असं म्हणते नंदिनी. ऑफिसला जातोय असं म्हणतो आता इथे जीवा आणि आता तो कपडे घेऊन जातो बघा प्रेक्षक आतमध्ये बाथरूमला. तर आता इथे नंदिनीला खूप वाईट वाटतं. काय टायमिंग आहे अशा ताईंचा. 2 मिनिटं थांबता नसता आलं काय ना असं म्हणते आता इथे नंदिनी. आता कुठे जीवा परत आले होते. आता पुन्हा त्याच्या कोशात गेले तसं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता डंबेल्सकडे बघते परत आता नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. वसुआत्या आणि रम्याला दाखवलं बघा प्रेक्षक हो. ती सुनीता आपल्याशी बोलेल का असं म्हणते आता इथे वसुआत्या. तर रम्या म्हणते आमच्याकडे ती कला आहे ना बोलून घ्यायची लोकांकडनं असं म्हणते ती. काय ॲड्रेस काय असं म्हणते आता वसुआत्या. तर आता म्हणते तक्ष बँड्रा असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तो चलो बँड्रा असं म्हणते आता इथे वसुआत्या. काल तुझा घाम पुसायला मी होते पण आता परीक्षेत घाम आला तर असं म्हणते नंदिनी आणि रुमाल देते आता ती काव्याला बघा प्रेक्षक हो. आणि तिला आठवतं कसं जीवाने तिला तो दिलेला असतो रुमाल हे सगळं आठवतं तिला आणि आता पार्थ नंदिनी आणि काव्य असतात इथे. तर आता रिकॅप सुद्धा इथे समोर प्रेक्षक आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.